1 मिनिट। मी आता काय केलंय तुम्हाला जाणून घ्यायचंय का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्राजक्ता ॲस्ट्रोलॉजर तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन अशा ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते। आपलं हे चॅनल नवीन आहे आणि नवीन चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आणि माझी आवडती म्हणजे सगळ्यात जास्त सगळ्यात प्रभावी आणि माझी आवडती वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक पासून आपण सुरुवात करणार आहोत। वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक काय आहे, कशी करायची आणि त्याने आपली इच्छा कशी पूर्ण होते ही सगळी माहिती आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत। ॲस्ट्रोलॉजीचं नवीन चॅनल ओपन झालेलं आहे, नक्कीच तुम्ही चेकआउट करा। त्याचबरोबर या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उपाय, वेगवेगळ्या प्रकारचे राशी भविष्य, राशींसाठी कोणते ग्रह चांगले आहे, काय सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे। नवीन स्टडी माझा झालेला आहे, त्यामुळे नवीन काहीतरी तुमच्या सोबत मी आता इथून पुढे शेअर करणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील। आणि आजच्या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप सुंदर वेगवेगळे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर येणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदाच मला बघत असाल तर आपलं प्राजक्ताज युनिव्हर्स नावाचं पण एक चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राइब करा। ते पण खूप सुंदर लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनच्या व्हिडिओने खूप सुंदर व्हिडिओ त्या चॅनलवर पण आहे। चला तर मग आपण आता सुरुवात करूया वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक। वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजे काय तर पाण्याद्वारे आपली इच्छा पूर्ण करून घेणे। प्रश्न पडलाय ना? खरंच पडलाय, मलाही पडला होता। जेव्हा मी वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक बद्दल ऐकलं ना, म्हटलं हे काय असतं, असं नाही होणार म्हटलं इच्छा पूर्ण। पण जेव्हा मी शिकले, मला समजलं की नेमकी कसं असतं, काय असतं, तेव्हा खूप सुंदर वाटलं आणि आता तर त्याचा अनुभवच यायला लागले। इतके सुंदर अनुभव आले की म्हणजे अगदीच इच्छा पूर्ण होतात आपल्या। फक्त माझीच नाही तर तुमचीही इच्छा पूर्ण होणार आहे वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकनी। कशी करायची पटकन सांगते, त्याआधी बघा वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकचा शोध कसा लागला ते मी तुम्हाला सांगते। वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकचा शोध एका सायंटिस्टने लावला। आता त्यांचं नाव मला जस्ट आठवत नाहीये, पण तुम्हाला नक्कीच त्याचं नाव मी सांगेल। तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीनवर त्यांच्या नावाचा फोटो मी देईल किंवा त्यांचं नाव मी देईल। तर बघा त्यांनी काय केलं, वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकचा शोध लागायच्या आधी त्यांनी 2 जारमध्ये पाणी घेतलं। 2 जारमध्ये पाणी घेतलं आणि एका जार मधले म्हणजे अगदी क्लिअर वॉटर घेतलं। दोन्हीही जार मधलं पाणी एकाच ठिकाणावरून घेतलेलं होतं। दोन्हीही जार स्वच्छ सेम आणि पाणी पण सेम भरलं होतं। एका जारच्या वॉटरला त्यांनी पूर्णपणे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिला। पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे पूर्ण चांगले वाक्य सांगितले की मी खूप खुश आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझं आरोग्य खूप छान आहे, मी खूप धनलाभ झालेला आहे, मी खूप आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेलो आहे, असे वेगवेगळे वाक्य किंवा मी खूप सुंदर आहे असे वेगवेगळे वाक्य त्यांनी एका जार मधल्या पाण्याला सांगितले। त्याचबरोबर नंतर दुसऱ्या जार मधल्या पाण्याला खूप निगेटिव्ह वाक्य सांगितले, म्हणजे काय ते निगेटिव्ह शब्द ते त्या पाण्यामध्ये बोलले। दोन्हीही जार त्यांनी रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवले। फ्रीजरमध्ये दोन्हीही जारमध्ये मस्त बर्फ झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दोन्हीही जार मधला थोडा बर्फ घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली चेक करायला घेतला। आता सगळ्यात पहिलं जे जार घेतलं ते म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन वालं। त्या जार मधला बर्फ त्यांनी जेव्हा मायक्रोस्कोप खाली चेक केला तो अगदी क्लिअर क्रिस्टल होता, म्हणजे अगदी ट्रान्सपरंट होता, अगदी पांढरा शुभ्र बर्फ होता, कारण त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स मिळाल्या होत्या। त्याच दरम्यान त्यांनी त्याच्यानंतर दुसराही बर्फ घेतला जो आपण निगेटिव्ह अफर्मेशन वाल्या जार मधला होता। त्या जार मधला बर्फ अजिबात क्लिअर क्रिस्टल नव्हता, अजिबात नाही। पाणी क्लिअर क्रिस्टल घेतलं होतं पण बर्फ अजिबात क्लिअर क्रिस्टल बनलेला नव्हता। त्यामध्ये घाण होती किंवा आपण म्हणतो ना त्याचे क्रिस्टल असे वेगळ्याच प्रकारचे बनलेले होते जे अजिबात क्लिअर नव्हते। का तर त्याला आपण निगेटिव्ह अफर्मेशन दिले। म्हणजेच यावरून हे कळतं आपण जसं पाण्याला सांगू तसं पाणी होत असतं। जर आपण पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिला तर नक्कीच पाणी पॉझिटिव्ह रित्या काम करतं। आपण पाण्याला निगेटिव्ह अफर्मेशन दिला तर नक्कीच पाणी निगेटिव्ह काम करतं। आपल्या हातात असतं की पाण्याला अफर्मेशन कशा द्यायच्या।
त्याचबरोबर बघा काही लोक काय करतात की बाहेरचं अजिबात जेवत नाही, म्हणजे अजिबात बाहेरचं खात नाही, पाणी पित नाही, जेवण करत नाही, बाहेरचं काहीच खात नाही. का तर त्यांना माहित असतं बाहेरचं पाणी कुठे असेल, काय असेल, त्यावर कोणते अफर्मेशन्स असेल हे आपल्याला माहित नाही. समजा आता उदाहरणार्थ आपण एका हॉटेलमध्ये गेलोय, हॉटेलमध्ये पाण्याची बॉटल ठेवलेली आहे तिथे टेबलवर, तिथे वेटर आणि त्या हॉटेल मालकाची तिथे भांडणं झाली किंवा 2 वेटरची तिथे भांडणं झाली. आपण पाणी ऑर्डर केलं, त्याने तीच बॉटल आपल्याला आणून दिली आणि आपण ते पाणी पिलो. त्या बॉटल जवळच 2 वेटरचे भांडणं झाले होते, त्यांची जी काही नकारात्मकता असेल ती पूर्ण त्या पाण्यामध्ये गेली, तेच पाणी आपण पिलो. म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये पण त्यांचीच नकारात्मकता गेली. म्हणजे आपण जे काही पॉझिटिव्ह करणार आहोत ते राहून जातं आणि पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जातो. ह्याच प्रकारे आपल्याला आता पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पाण्याला कशा द्यायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. अफर्मेशन देण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी लागणार आहे. बघा, 1 ग्लास पाणी, फक्त आणि फक्त 1 ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे. आता ग्लास कोणता घ्यावा, स्टीलचा, काचेचा किंवा चांदीचा. तर बघा, लहान मुलांना चांदीच्या ग्लासामध्ये पाणी दिलं जातं, तर तुम्ही चांदीचा ग्लास घेऊ शकता किंवा नसेल तर काचेचा घ्या, तोही नसेल तर स्टीलचा घ्या. मी कायम स्टीलचाच ग्लास घेते. बघा, स्टीलचाच ग्लास आहे, यालाच अफर्मेशन देते, हेच पाणी मी पिते, मला काहीही होत नाही, माझी इच्छा पूर्ण तर नक्कीच होतात. मग तुमच्याही इच्छा पूर्ण होईल, तुम्ही स्टीलचाच ग्लास घेतला तरीही चालेल. ग्लासभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पूर्ण ग्लास भरून पाणी घेतलं. त्यानंतर आता स्पेशली अफर्मेशन द्यायचे म्हणून पाणी घ्यायचं नाही. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला तहान लागली, तुम्ही आता पाणी पिणार आहात, ग्लासभर पाणी घेतलं, सगळ्यात पहिले दोन्ही हातामध्ये आपल्याला असा हा ग्लास धरायचा आहे. त्यानंतर ग्लासमध्ये पाणी आहे. आता आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे आणि सगळ्यात पहिली अफर्मेशन जी सगळ्यांनी द्यायची आहे ते म्हणजे, मला रोज एवढं शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळतं त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मला रोज शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळतं त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मला रोज शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळतं त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. म्हणजे हे पाणी आपल्या ब्रह्मांडामधून येतं. मग ब्रह्मांडाला थँक्यू म्हणणं महत्वाचं आहे. थँक्यू म्हटलो, त्यानंतर आता काय करायचं, आता आपली इच्छा. आता इच्छा कोणतीही असू शकते. इच्छा समजा माझी आहे की मी आर्थिकदृष्ट्या खूप स्वावलंबी झालेली आहे, मग मी कसं म्हणणार, मी खूप खुश आहे, मी आर्थिकदृष्ट्या खूप स्वावलंबी झालेली आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी खूप खुश आहे, मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेली आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी खूप खुश आहे, मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेली आहे, थँक्यू युनिव्हर्स. पाण्याकडे बघून आपली जी इच्छा असेल ती प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आलाय का तो नाही, मग पण मी पॉझिटिव्ह बोलणार जेणेकरून तो माझ्याकडे येणार. पास्ट टेन्स वापरायचा नाही, फ्युचर टेन्स तर अजिबात वापरायचा नाहीये. फक्त आणि फक्त आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बोलायचं आहे. आरोग्य, मी खूप खुश आहे, माझं आरोग्य खूप सुदृढ आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी खूप खुश आहे, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी खूप खुश आहे, माझा व्यवसाय खूप छान रीतीने ग्रोथ झालेला आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी खूप खुश आहे, माझं माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी खूप खुश आहे, मी लवकरच आई होणार आहे, थँक्यू युनिव्हर्स. म्हणजे काय तर तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पाण्याला सांगा. एक इच्छा तुम्ही 10 वेळेस 11 वेळेस सांगा आणि त्यानंतर त्या पाण्याकडे 2 मिनिटं शांत म्हणजे त्या पाण्याकडे बघायचं आपल्याला आणि मनातल्या मनात जी इच्छा पाण्याला सांगितली ती व्हिज्युअलाइज करायची जशी की ती पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर पूर्ण ग्लासभर पाणी पिऊन घ्यायचं. थोडंही पाणी फेकून आपल्याला द्यायचं नाहीये. हे झालं वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक. किती इझी आहे. काय करायचंय, फक्त 1 ग्लास पाणी घ्यायचा, ते पण जेव्हा आपण पिणार आहोत तेव्हाच, कधीही घ्यायचा नाही. कधी म्हणजे असं स्पेसिफिक टायमिंगलाच घ्यायचा, इथेच बसायचं मगच करायचं नाही. तुम्ही पाणी घेणार उभ्या उभ्या सुद्धा तुम्ही 5 मिनिटात ही टेक्निक करून पाणी पिऊ शकता. इतकी प्रभावी टेक्निक आहे. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला कोणतीही तुमची अडलेली नडलेली इच्छा असू द्या, छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा, मग मोठी गोष्ट मिळत असते. अगदीच मोठ्या गोष्टीपर्यंत जायचं असेल तर आधी छोट्या गोष्टींनी सुरुवात करा, मग नक्कीच आपण मोठ्या गोष्टीपर्यंत जाणार आहोत. पण एकदा नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह विचार करणं बंद करा. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. आपण खूप निगेटिव्ह विचार करतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीच मिळू शकत नाहीये, ध्येय आपला अचीव करू शकत नाहीये. त्यामुळे सगळ्यात पहिले निगेटिव्ह विचार करणं बंद करा, पॉझिटिव्ह विचार करा. जिथून आपण पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करू तिथून आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होईल, हे कायम लक्षात ठेवायचं. चला तर मग आजचा व्हिडिओ हा वॉटर मॅनिफेस्टेशनचा आणि आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.
त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला। असेच नवीन नवीन सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर इथून पुढे देखील येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच एक काहीतरी कमेंट करून जा किंवा थँक्यू युनिवर्स असं जरी तुम्ही कमेंटमध्ये म्हटले तरीही चालेल। चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका छानशा आणि सुंदरशा व्हिडिओमध्ये। थँक्यू।